आयुष्यात तुम्हाला आदर्श घ्यायचा असेल तर साधू संतांचा घ्या, तुमच्या जीवनाचं सोनं निश्चितपणानं होणार आहे. आणि मला दादा बोलता बोलताय म्हणले, आमच्या गावातले काही अधिकारी या ठिकाणी निवड झाली आहेत, त्यांचा आम्ही सत्कार ठेवलाय. चांगली गोष्ट आहे, कारण मला वाटतं उत्सव साजरा करत असताना प्रेरणा देणारा असावा. उत्सव साजरा करत असेल तर त्याच्यातून आम्हाला मार्गदर्शन काय होतं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून महाराज आज श्री संत तुकाराम महाराजांच्या 375वा वैकुंठ गमन सोहळा त्या निमित्तानं तुम्ही कीर्तनाचं आयोजन केलंय. ओ महाराज, का कीर्तन केली पाहिजेत, कशा करता कीर्तन केली पाहिजेत? महाराज त्याचं कारण आहे, कलियुगामध्ये कळत नकळत झालेली पाप जावी असं वाटत असेल तर एकमेव ठिकाणी त्याचं नाव कीर्तन आहे. दादा, पाप जावी असं वाटत असतील तर आम्ही कुठे येऊन बसलं पाहिजे? कीर्तनात येऊन बसलं पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही बरं का दिवसभर पाप करायची आणि संध्याकाळची कीर्तन ऐकायची. लोक लय हुशार आहेत. लोक म्हणतात महाराजांनी सांगितलंय काय, कीर्तनात पाप जातात, मग दिवसभर कसं आहे वागण संध्याकाळची कीर्तन ऐक. नाही नाही, यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक् कलौ केशव कीर्तना. सदा सेव्या श्रीमद् भागवती कथा यस्या श्रवण मात्रेन हरिचित्तम समाश्रयेत्. मानवी जीवन जगत असताना याचं ट्रान्सलेशन माझ्या तुकोबारायांनी केलंय. महाराज फार गोड प्रमाण देतात. जळती दोषाचे डोंगर, आयुष्य जीवन जगत असताना पाप जावं असं वाटत असेल तर आम्ही कीर्तनात आलं पाहिजे. आज भाग्यवान आहात, 375वा वैकुंठ गमन सोहळा साजरा करत असताना आम्ही कीर्तन ऐकतोय. कीर्तनानं काय होत आहे? नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, जेते तुझ्या कीर्तनाचा घोष, जळती पापे पळती दोष, काय ते उणे आम्हा आनंदास सेवू ब्रह्मरस तुका मने. सगळ्या व्यक्तींचा काळ आहे, तो काळ धन्यतेला जावा असं वाटत असेल तर संत भेट महत्वाची आहे. बारीक आहे का? इथं मंडपात बसलेले माझ्या सकट सगळे काळाच्या अधीन आहेत. बऱ्याचशा खेडोपाडी आम्ही कीर्तनाला गेलो ना महाराज, वयोवृद्ध लोक भेटतात. महाराज, जे आमच्या काळात होतं ते आता आम्हाला पाहायला मिळत नाही. याचा अर्थ काळ बदललाय. मी एक बोलू का? त्या लोकांना माझं हेच सांगणं आहे, काळानुसार तुम्ही बदला. जर बदल नाही केला तर फार अवघड काम होईल. एक 10 वर्षापूर्वी 3110 मोबाईल होता, त्याच्याजवळ होता ना तो सगळ्यात गावात मोठा माणूस. आता पाहायला मिळतोय का तो? नाही. याचा अर्थ एकच आहे, काळ कोणासाठी थांबत नाही. तुमचा आमचा काळ आहे. या मंडपामध्ये बसलेले, आजूबाजूला बसलेले सगळेजण काळाच्या अधीन आहेत. पण तुमचा आमचा काळ धन्यतेला जावा असं वाटत असेल तर महाराजांची भाषा आहे, तुम्ही आम्ही चिंतन केलं पाहिजे. काळ सारावा चिंतन, लय गोड प्रमाण दिलं बरं. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नानी. त्यांनी जी चाल लावली ना, ती चाल लावल्यामुळे मला अजून एक वाक्य आठवलं. मनुष्य जीवन जगत असताना तुमचा आमचा काळ चिंतनात गेला पाहिजे, पण ते चिंतन करत असताना आम्ही देशाविषयी आणि देवाविषयी चिंतन केलं पाहिजे. नाही तर परिस्थिती अवघड आहे. सध्या माणसं दादा चिंतन करतायत पण स्वतःच करत नाहीत, दुसऱ्याचं करतायत. त्याला एवढी कीर्तनं कशी काय? त्याच्या हातूनच नारळ प्रत्येक वेळेस कसा काय? याचा अर्थ आम्ही चिंतन करत असताना कुणाचं करतोय? दुसऱ्याचं करतोय. एक बोलू का विंचुरकर? एक बोलू. सध्या माणूस स्वतःच्या दुःखानं जेवढा दुःखी नाही ना, तेवढा दुसऱ्याच्या सुखानं दुःखी आहे. माझं बोलणं तुम्हाला चांगलं कळतंय. याच्या पुढचं बोलू. सध्या माणूस स्वतःच्या दुःखानं जेवढा दुःखी नाही तेवढ्या दुसऱ्याच्या सुखानं दुःखी आहे. आणि याच्या पुढचं विधान असे, कधीतरी दुसऱ्याच्या दारात मदतीचं झाड लावा, आनंदाची फुलं तुमच्या दारात पडल्याशिवाय राहणार नाही. ताकद अहो, याच्याकरता जन्म आहे हो. आम्ही चिंतन करताना स्वतःविषयी करत नाही, केलं तर दुसऱ्याचं. महाराज सांगतात, जो काळ चिंतनात जातो तोच धन्यतेला प्राप्त होतो. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. अजून एक तुकोबाऱ्यांचं प्रमाण आहे, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. तोच काळ धन्य कोणता? जो चिंतनात गेलाय तो. चिंतनात जर तुमचा काळ गेला नसेल तर तो काळ धन्य नाही. म्हणून मला जाता जाता एक मुद्दा मांडायचा आहे. बसलेले सगळे लोक काळाच्या अधीन आहेत. मला वाटतं तो काळ धन्यतेला जावा असं वाटत असेल तर पांडुरंगाचं चिंतन केलं पाहिजे.
श्री संत तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र पहा. यातिशूद्र वेश्य केला व्यवसाय आधी तो देव कुळपूज्य, नये बोलो परी पाळिले वचन केली. याचा प्रश्न तुम्ही संमती हा 21 चरणाचा अभंग आहे दादा. तुकोबाराय म्हणतात मला कीर्तन सुद्धा करता येत नव्हतं, मला भजन सुद्धा करता येत नव्हतं. गावकरी पुढं म्हणायचे, द्रुपद म्हणण्याचं मी काम करायचो. पण पांडुरंगाच्या चिंतनामध्ये काळ घालवला आणि मी नुसता बोलत राहिलो तर अभंग गाथा तयार झाली. आयुष्यामध्ये जीवन जगत असताना पांडुरंगाचं चिंतन का करा. चिंतन या शब्दाचा अर्थ होतो स्मरण. आजच्या बीजे निमित्तानं मला एकच बोलायचंय, आयुष्यात तुम्ही पांडुरंगाचं जर स्मरण केलं ना तर तुमच्या मरणाचा सोहळा झाल्याशिवाय राहणार नाही. ताकद स्मरणामध्ये म्हणून स्मरण करायचंय. हे माझ्या पदरचं बोलत नाही, याला श्लोक आणि ओवी आहे. अनन्याश्चेता सततम यो माम स्मरते नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुआ. जीवन जगत असताना तुमचा आमचा काळ धन्यतेला जावं असं वाटत असेल, चिंतन पाहिजे. विनंती आहे माझी, खरं सांगा आम्ही चिंतन करतो का चिंता? बोला, आम्ही चिंतन करतो का चिंता? अय बसलेले सगळेजण चिंता करतात. महाराज बोलतोय चांगला पण 9च्या थांबतोय का पुढे जातो काय माहिती. चिंताच आहे महाराज. अहो आम्ही सुद्धा महाराज लोक गाडीमध्ये बसल्याच्या नंतर आम्ही सुद्धा चिंतेत आहेत. काय गावकरी भुक्का तर व्यवस्थित लावतील का? अहो प्रत्येक जण चिंतेत आहे. एक बोलू का, बसलेले लोक चिंतेत आहेत, नवल नाही, पुढारी सुद्धा चिंतेत. का? 50-50 वर्ष चिन्ह जपलं, वाढवलं, मोठं केलं, सभा घेतली, ऐन टायमिंगला चिन्ह दुसरे घेऊन गेले. चिंताच आहे ना महाराज. अहो हे सगळं सांगताना मला मुद्दा का मांडायचा आहे, प्रत्येकाचं आयुष्य चिंतेत चाललंय. दुर्दैव आहे लोकांचं चिंतन करत नाही. आणि एक सांगू का, मानवी जीवन जगत असताना तुम्हाला आम्हाला चिंता यात नवल नाही, संतांना सुद्धा चिंता आहे. तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा. महाराज सांगतात काय, कायमी उद्धार पावे, कायमी उद्धार व्हावा असं वाटत असेल तर कधीतरी तुकोबारांसारखं जीवन जगलं पाहिजे. कायमी उद्धार पावे, काय कृपा करीन नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. माझा देव मला कधी भेटेल, माझे संत मला कधी भेटतील. एक बोलू, तुकाराम महाराज तर प्रत्येक व्यक्तीला विचारत होते देव कधी मिळेल. ज्ञानोबाराय घरावर बसणाऱ्या कावळ्याला विचारतायत, कावळ्या काव काव करू नको तर माझा देव मला कधी भेटेल. पहिलं तो घे काऊ कोकता आहे, शकून घे माये सांगत आहे, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मढवीन पाऊ. महाराज या सगळ्या गोष्टी मांडताना मला हा मुद्दा मांडायचा आहे की चिंतन तुम्ही प्रापंचिक जीवनातलं केलं, वस्तू मिळाल्या की इच्छा वाढत जाते प्रपंचातलं. पारमार्थिक जीवनातलं चिंतन केलं, वस्तू मिळाली की इच्छा थांबली जाते. प्रापंचिक जीवनात किती वस्तूचं चिंतन करा, किती वस्तू मिळाल्या तरी इच्छा वाढली जाते. यावर आमचे गुरुजी फार गोड दृष्टांत देतात. एक मनुष्य डोंगर खणायला गेला, डोंगर खांता खांता त्याला सोन्याचा पुतळा सापडला. ते पुतळा घेऊन घरी आलं, डोक्याला हात लावून बसलं. गावातल्या लोकांना कळलं याला सोन्याचा पुतळा सापडलाय, पण ते डोक्याला हात लावून बसलाय. मग अरे का दुःखी आहेस? अख्खा सोन्याचा पुतळा सापडलाय. हे सोनं म्हणजे सर्वसामान्य नाही बाबा, ज्याच्याकडे आहे त्याला विचार. 1 ग्रॅमन जीवाला आराम. तुला अख्खा पुतळा सापडलाय तरी तू दुःखी आहे का असं? आणि मग त्या माणसानं काय केलं, त्या माणसानं पुतळ्याजवळ नेलं, पुतळ्यात स्वच्छ पुचला. त्या पुतळ्यावर असं लिहिलं होतं, हा सोन्याचा 10व्या क्रमांकाचा पुतळा आहे. लोक म्हटली झालं काय? तो म्हटलं ह्याच्या आधीचे 9 कुठे गेले? म्हणजे याचा अर्थ आहे वस्तू मिळाली पण इच्छा वाढली, सोन्याची जरी असली तरी. याच्या उलट उदाहरण आहे, पारमार्थिक जीवनात वस्तू मिळाली की इच्छा वाढत नाही. सूरदासजी महाराजांना देव प्रसन्न झाले. सूरदासजी काहीतरी मागा. सूरदासांनी सांगितलं, देवा तुझं नाम माझ्या कंठामध्ये, मला बाकी काहीच नको. सूरदास महाराजांना देवाने विनंती केली, अहो काहीतरी मागा, मी देण्याकरता समर्थ आहे. आणि मग सूरदास महाराज म्हणायला लागले, अरे देवा चांगल्या चांगल्यांच्या मुखाला तुझं नाम येत नाही, ते माझ्या कंठात आहे. नाम कंठामध्ये राहण्यास करता सुद्धा पुण्य असावं लागतंय दादा. आता काय सांगायचं, आम्ही गावोगावी कीर्तनाला जातो, गाडीतून उतरलो की आम्ही जे घ्यायला लोक आहेत ना त्यांना म्हणतो रामकृष्ण हरी. दादा त्यांनी रामकृष्ण हरी म्हणावं का नाही? ते दात काढतात आणि म्हणतात किती वाजता निघाला होता. रामकृष्ण हरी म्हणत नाही, तो जे हरी म्हणत नाहीत.
सूरदास महाराजांनी सांगितलं, अरे तुझं नाम माझ्या कंठामध्ये, मी भाग्यवान आहे, मला बाकी काहीच नको. हे नामचिंतन फार गोड आहे. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. काय गोड भजन आहे. आजही भजन सहज म्हणलं तरी लोक आपोआप टाळ्या वाजवतात. ताकद भजनामध्ये. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, हे प्रमाण आहे महाराज. शेवटी देवानं सांगितलं, अरे बाबा आहे ठीक आहे, पण कमीत कमी मी सृष्टी कशी तयार केली एकदा उघड्या डोळ्यांनी बघ. आणि मग महाराज सूरदास महाराजांना भगवंताने डोळे दिले. डोळे दिल्याबरोबर बारीक ऐका, सूरदास महाराजांनी पहिलंच भगवंताला पाहिलं. आणि भगवंताला पाहिल्याबरोबर पहिलं मागणं मागितलं, देवा मला मागायचंय. देव म्हटलं, भला चॅप्टर दिसतोयस. ज्यावेळेस माग 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 म्हणत होतो त्यावेळेस मागितलं नाही, आता दिसायला लागल्याबरोबर मागायला लागला. काय मागायचंय? आणि मग सूरदास महाराजांनी सांगितलं, देवा दिलेले डोळे पुन्हा घालवून टाक. का असं? सूरदास महाराजांचं उत्तर आहे का, देवा तुझ्यासारखा सुंदर देव पाहिलाय, आता जगात दुसरं पाहण्याची इच्छा नाही. हरे श्री हरे पहिला डोळे